हॅलो एव्हरीवन. आता नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे तो अगेन PLAचा आहे, पण थोडे एक्झाम्पल डिस्कस करायचे आहेत. बघा, द प्रोग्रॅमिंग प्रोसिजर फॉर PLA. प्रोसिजर कशी करायची बघा. ड्रॉ द कॉम्बिनेशनल सर्किट फॉर PLA विथ 3 इनपुट, 3 प्रोडक्ट टर्म अँड 2 आउटपुट, दॅट इज द सम टर्म असणार आहेत. गिवन नंबर ऑफ इनपुट्स किती दिले आहेत? 3. I0, I1, I2. नंबर ऑफ आउटपुट्स 2. नंबर ऑफ OR गेट इक्वल टू 2. नंबर ऑफ प्रोडक्ट टर्म इज इक्वल टू नंबर ऑफ AND गेट इज इक्वल टू 3. म्हणजे AND गेटच्या टर्म 3 आहेत, आउटपुटच्या दॅट इज OR गेटच्या 2 आहेत आणि नंबर ऑफ इनपुट्स 3 आहेत. मग साईज ऑफ PLA कसं होणार बघा. साईज इज नॉर्मली स्पेसिफाईड ॲज M into P into N. Product term into the sum term, that is N. Whereas M denotes the number of inputs, P corresponds to number of product term and N denotes the number of output, that is the sum term. साईज कशी आली बघा. 3 into 3 दॅट इज द नंबर ऑफ इनपुट, 3 म्हणजेच काय नंबर ऑफ प्रोडक्ट टर्म अँड 2 दॅट इज द सम टर्म. तर इथं 3 इनपुट दिलं, I0, I1, I2. बघा हे इनपुट बफर्स यूज केले ऐका. आणि त्यानंतर हे काय केलं आहे, आपण जी सिम्प्लिफाईड डायग्राम बघितली ती वापरली येते. दीज आर द अँड मॅट्रिक्स. ते सगळीकडेच घेतलेत बघा, कनेक्शन केलेत, दिसते का. दिट इज द P0, P1, P2. दीज आर द 3 प्रोडक्ट टर्म्स आणि ह्याच्यामध्ये काय केलं आहे 2 आउटपुट टर्म्स. त्यामुळे हे कनेक्शन केलं आहे. हे OR गेट, इन्व्हर्टिंग अँड नॉन इन्व्हर्टिंग मॅट्रिक्स. आउटपुट बफर्समध्ये हे 2 आउटपुट आले आपले F0, F1. म्हणजे जसं आपली ब्लॉक डायग्राममध्येच काय आहे PLAच्या, पहिल्यांदा इनपुट बफर्स, अँड मॅट्रिक्स, ऑड मॅट्रिक्स, इन्व्हर्टिंग नॉन इन्व्हर्टिंग मॅट्रिक्स, बरोबर आहे. आणि त्यानंतर आउटपुट बफर. तशी आपण ही डायग्राम केलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इम्प्लिमेंट द फॉलोइंग फंक्शन युझिंग PLA. F1 काय दिलं आहे M समेशन M इंटू 0, 3, 4, 7. F2 इज इक्वल टू 0 to 5, 7. केमॅप फॉर F1 7पर्यंत आहे, म्हणजे 3 व्हेरिएबलचं केमॅप. इथे X, Y, Z मानले बघा. आता 0, 3, 4, 5. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. म्हणजे त्या त्या पोझिशनला 1 पुट केलं. हे एक मॅपिंग आलं, हे एक ग्रुपिंग झालं. आता इथं कसं येणार, इथे X बार असणार आहे, इथे X असणार आहे, बरोबर आहे. मग इथे काय येणार बघा, हे दोन्ही कॅन्सल झाले. इथं Y बार Z बार प्लस YZ. नेक्स्ट काय येणार बघा ह्याच्यासाठी, काय बघा इथं एक मिनटं. हां, 0 to 5, 7. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आहे ना. मग हे मॅपिंग केल्यानंतर कसं येणार बघा, XZ प्लस Y बार Z प्लस X बार YZ. ठीक आहे. आता प्रोडक्ट टर्म 1 म्हणजे ही, एक मिनटं. प्रोडक्ट टर्म 1 म्हणजे ही Y बार Z बार. 0, 1 आहे तर 5, 7. Y बार Z बार प्लस YZ. हे बघा, Y बार Z बार YZ. इथं काय XZ Y स्लॅश Y बार Z आणि X बार YZ. ठीक आहे. मग YZला काय आलं बघा, XYZ इनपुटमधलं Y बार Z बार आहे म्हणून इथं 0, 0 केलं. YZ म्हणजे YZ 1, 1 आहे म्हणून इथं 1 केलं. XZ म्हणजे X आणि Z 1 आहे म्हणून इथं केलं. Y बार आहे म्हटल्यावर इथं 0 केलं, Yच्या जागी. Zच्या जागी 1 केलं. X बार YZ आहे म्हटल्यावर X बारच्या जागी 0 केलं. Y बारच्या जागी 1 केलं. Z बारच्या जागी 0 केलं. हे कशाचं आउटपुट आहे, फ्लिप ब्लॉक 1चं, म्हणून इथं 1, 1 लिहिलं. हे फ्लिप ब्लॉक 2चं आउटपुट आहे म्हणून इथं 1, 1 लिहिलं. आता परत लॉजिक गेट इम्प्लिमेंट द लॉजिक सर्किट करा. XYZ हे आपण वापरलं इनपुट बफर्स 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे. आता इथं काय आहे, अँड गेट पहिला Y बार Z बार आहे का. Y बार म्हणजे इथं बारमधलं घेतलं बघा. एकतर इथं काय आहे बफर यूज केला आहे, हे इनपुट बफर्स. एकतर आपण इन्व्हर्टेड पाहिजे तर इन्व्हर्टेड घेऊ शकतो आहे, प्लेन पाहिजे तर प्लेन. Y बार Z बार ह्या दोघांचं एंडिंग केलं. दुसरं काय आहे बघा, YZ नुसतं आहे, त्याचं एंडिंग केलं. त्यानंतर XZ, X आणि Zच्या इथं कनेक्शन दिलं. Y बार आणि Z नुसतं ह्याचं कनेक्शन एंडिंग केलं. आता हे तिन्हीचं X बार आहे, X बार Y, इथं राहिलेलं ह्याचं Y आणि इथं Z बार. ह्या सगळ्या एंडिंग केल्यावर आता हे 2 कशाचे आहेत, पहिले 2 आहेत ते F1चे आहेत आणि नंतरचे हे कनेक्शन केलेले F2चे आहेत. दॅट इज द आउटपुट. समजलं. तर नेक्स्ट बघा, डिझाईन ऑफ फुल ॲडर युझिंग PLA. फुल ॲडर आपण बघितलं आहे, ते युझिंग PLA करायचं आहे. बघा ह्याचं इक्वेशन काय आलं, A बार B बार C इन प्लस A बार B C इन बार प्लस A B C इन प्लस A बार B बार C इन. आणि कॅरीचं काय आलं बघा, AB A C इन B C इन. हे फक्त आता इथं पुट करायचं आहे बघा. हे झालं
हे बार झालं, अगेन हे बी, बी बार, सी, सी बार. अँड मॅट्रिक्स जिथं पाहिजे तसं घ्या. हे बघा आता ए बार, बी बार, सी इन पाहिजे, ए बार आलं, आले का ए बार. नंतर बी बार पाहिजे, बी बार आलं, सी इन आलं. ह्याचं ॲडिंग केलं, इथं काय पाहिजे ए बी सी इन, ए बार बी सी इन, ए बार आलं, बी सी इन बार. नेक्स्ट काय आहे ए बी सी इन, ए बी सी इन. नेक्स्ट काय आहे ए बी बार सी इन, ए बी बार सी इन बार. इथं काय बघा ए आणि बी, इथं काय आहे ए सी इन आणि इथं काय आहे बी सी इन. ह्या सगळ्यांचं हँडिंग केलं आणि इथं पहिला समला कुठला आहेत, हे 4च समला आहेत, त्यामुळे इथं कनेक्शन केलं. कॅरीला एक 3 आहेत, तिथं कनेक्शन केलं. समजलं PLA इम्प्लिमेंट कसं करायचं. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट PAL बघायचं. ठीक आहे, थँक्यू.